कन्या रास, परफेक्शनच्या शोधात स्वतःला हरवणारा आत्मा. तुमच्या ओळखीतल्या कोणाचं टेबल नेहमी चकचकीत असतं का? साध्या व्याकरणाच्या चुकीनेही ज्यांना अस्वस्थ होतं, किंवा जे लोक स्वतःला आरशात बघून मी अजून चांगला दिसू शकतो असं म्हणताना कधी पाहिलंय का? कारण असे लोक म्हणजे कन्या रास. दिसायला अतिशय शांत, शिस्तप्रिय, प्रॅक्टिकल, पण या शांत चेहऱ्यामागे विचारांचं असं वादळ असतं जे त्यांना कधीच सुखाने झोपू देत नाही. जगासाठी त्या परफेक्ट असतात, पण स्वतःच्या नजरेत त्या कधीच पूर्ण नसतात. आज आपण अशाच एका नेहाची गोष्ट पाहणार आहोत, जिने सगळं नीट करण्याच्या नादात स्वतःला हरवून टाकलं होतं. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. राशीनुसार व्यक्ती कशा असतात हे आपण कथेच्या रूपात या व्हिडिओच्या मालिकेत सांगत आहोत. कथेला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन करा. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे जिचं नाव आहे नेहा. नेहाच्या आयुष्याची सुरुवातच मुळात शिस्तीतून झाली. इतर मुलं खेळण्याचा ढीग करून खेळायची, पण नेहाची खेळणी रंगानुसार, उंचीनुसार लाईनमध्ये असायची. एकदा शाळेत तिला गणितात 100 पैकी 99 मार्क मिळाले. संपूर्ण वर्गात तिचा पहिला नंबर होता. घरी आल्यावर तिने जेवण केलं नाही. आई तिला म्हणते, अगं 99 मार्क मिळाले, आनंद साजरा कर. नेहा रडक्या सुरात म्हणाली, आई तो 1 मार्क कुठे गेला? माझ्याकडून चूक कशी झाली? मी परफेक्ट का नाही? असं पटापट बोलते. तिच्यासाठी यश महत्त्वाचं नव्हतं, तर चूक न होणं जास्त महत्त्वाचं होतं. मोठी झाल्यावर नेहा एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला लागली. तिथे तिचं नाव मिसेस परफेक्ट पडलं. पण या नावासाठी ती मोठी किंमत मोजत होती. रात्री 2-2 वाजेपर्यंत ती प्रेझेंटेशनमधील कॉमा आणि फुलस्टॉप चेक करायची. तिला भीती वाटायची की जर एखादी चूक झाली तर तिची किंमत 0 होईल. तिचं मन कधीच रिलॅक्स मोडवर नसायचं. तिने कधीच सहलीला जाण्याचा आनंद घेतला नाही, कारण तिला सतत कामाचं टेन्शन असायचं. नेहाच्या आयुष्यात आर्यन आला. आर्यन स्वभावाने मोकळा होता. सुरुवातीला नेहाला त्याचं हे वागणं आवडलं, पण हळूहळू तिच्यातील ॲनालिस्ट जागा झाला. आर्यनने मेसेज करायला उशीर केला की नेहाच्या डोक्यात चक्र सुरू व्हायचं. त्याने उशीर का केला? तो माझ्यावर प्रेम करतो की नाही? त्याचं लक्ष कुठे आहे? ती आर्यनला सारखं टोकायची. तुझं शर्ट नीट नाही आहे, तू असं का बोललास? तिला वाटायचं ती त्याचं आयुष्य सुधारते, पण प्रत्यक्षात ती त्याला गुदमरून टाकत होती. शेवटी आर्यन म्हणाला, नेहा, तू माझं आयुष्य नीट करायला बघतेस, पण मला आहे तसं स्वीकारायला विसरतेस. मला परफेक्ट बायको नको आहे, मला माझी जुनी नेहा हवी आहे. आर्यन सोडून गेल्यावर नेहा पूर्णपणे तुटली. तिने आरशात बघितलं. तिचं घर परफेक्ट होतं, तिचे कपडे इस्त्री केलेलं होतं, बँक बॅलन्स चांगलं होतं, पण हृदय रिकामं होतं. त्या रात्री ती तासनतास रडली. तिला जाणवलं, दुसऱ्यांच्या चुका काढण्यात, स्वतःला सिद्ध करण्यात तिने आयुष्यातील आनंदाचे क्षण कधीही जगली नाही. एका प्रवासात तिला एक अनुभवी व्यक्ती भेटली. त्यांनी नेहाला सांगितलं, मुली, हिरासुद्धा जेव्हा खाणीतून निघतो तेव्हा तो ओबडधाबड असतो. त्याची ती अपूर्णता त्याचं सौंदर्य असते. तू माणूस आहेस, मशीन नाही. चुका करायला शिक, तरच जगायला शिकशील. आज नेहा बदलली आहे. आजही ती शिस्तप्रिय आहे, पण आता तिच्या घरात थोडा पसारा असला तरी तिला चालतो. तिने परफेक्ट होण्याचा नाद सोडला आणि पीसफुल होण्याचा मार्ग निवडला. कन्या राशीवाल्यांनो, आता फक्त विचार नाही, तर स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही प्रश्न विचारते, तुम्ही त्याचे योग्य उत्तरं लिहा, कमेंटमध्ये लिहा. शेवटी आपण निकाल बघू. तुम्ही स्वतःला कसं पाहता? तुमच्यात एक परफेक्शनिस्ट आहे का, की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करता, की तुम्ही प्रॅक्टिकल आणि बॅलेन्स आहात? पर्याय ए परफेक्शनिस्ट, बी ओव्हर थिंकर, सी प्रॅक्टिकल आणि बॅलेन्स. प्रश्न दुसरा, काम करताना तुमची शैली कशी असते? तुम्हाला प्रत्येक डिटेल परफेक्ट हवं असतं का, की तुम्ही ॲनालिसिस करत राहता, की तुम्ही शांतपणे काम पूर्ण करता? पर्याय ए डिटेल परफेक्शन,
बी ओव्हर ॲनालिसिस, सी इफिशियंट वर्किंग. प्रश्न तिसरा, तुमची सगळ्यात मोठी ताकद कोणती? तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट ओळखता का, की तुम्ही डीप थिंकिंग करता, की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करता? ए अटेन्शन टू डिटेल, बी ॲनालिटिकल माइंड, सी प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रश्न चौथा, तुमची कमजोरी काय आहे? तुम्ही परफेक्शनचा अति आग्रह धरता, की ओव्हर थिंकिंगमध्ये अडकता, की स्वतःवर जास्त टीका करता? ए परफेक्शन प्रेशर, बी ओव्हर थिंकिंग, सी सेल्फ क्रिटिसिझम. प्रश्न पाचवा, रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसे असता? तुम्ही खूप केअरिंग आहात का, की प्रत्येक गोष्ट ॲनालाइज करता, की प्रॅक्टिकल आणि स्टेबल आहात? ए केअरिंग आणि सपोर्टिव्ह, बी ॲनालायझिंग, सी प्रॅक्टिकल अँड स्टेबल. प्रश्न सहा, कोणी चूक केली तर तुम्ही कसे रिॲक्ट करता? तुम्ही लगेच करेक्ट करता का, की मनात विचार करत राहता, की शांतपणे समजवता? ए करेक्ट इमिजिएटली, बी ओव्हर थिंकिंग सायलेंटली, सी शांतपणे एक्सप्लेन करता. प्रश्न सातवा, स्ट्रेसमध्ये तुमचं वर्तन कसं असतं? तुम्ही कामात अजून गुंतता का, की ओव्हर थिंकिंगमध्ये हरवता, की सोल्युशन शोधता? ए वर्क मोर, बी ओव्हर थिंक, सी फाइंड सोल्युशन. प्रश्न 8, तुमची सगळ्यात मोठी भीती कोणती? चूक होण्याची, कंट्रोल नसण्याची, की काम अपूर्ण राहण्याची? ए मेकिंग मिस्टेक, बी लॉसिंग कंट्रोल, सी इनकम्प्लीट वर्क. प्रश्न 9, तुमचं लाईफ पॅटर्न काय आहे? तुम्ही परफेक्शनच्या मागे धावता, की विचार करत राहता, की स्टेडी प्रोग्रेस करता? ए परफेक्शन, बी ओव्हर थिंकिंग लूप, सी स्टेडी ग्रोथ. प्रश्न 10, तुम्ही लोकांशी कसं वागता? तुम्ही मदत करता, गाईड करता, की ॲनालाइज करता, की प्रॅक्टिकल सपोर्ट देता? ए गाईड अँड हेल्प, बी ॲनालाइज, सी प्रॅक्टिकल सपोर्ट. चला आता निकाल बघूया. तुमची उत्तरं मोजा. जर ए हे उत्तर अधिक असेल तर तुम्ही परफेक्शनिस्ट कन्या राशीचं व्यक्तिमत्व आहे. बी जास्त असेल तर तुम्ही ओव्हर थिंकर आहात आणि सी हे उत्तर तुमचं जास्त असेल तर तुम्ही कन्या राशीतील बॅलेन्स व्यक्तिमत्व आहात. कन्या रास म्हणजे परफेक्शन नाही तर ती समजदार आहे. जिथे तुम्ही चुका टाळत नाही तर तिला सुधारून पुढे जातात. उपाय खूप आहेत. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं ए असतील तर तुमच्यासाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त ठरेल. हे तुमच्या परफेक्शनच्या ताणाला कमी करून मनाला शांतता आणि संतुलन देईल. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं बी असतील तर तुम्ही सक्सेस ब्रेसलेट धारण करा. ते तुमचं ओव्हर थिंकिंग कमी करून तुमचं फोकस आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करेल. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं सी असतील तर तुमच्यासाठी ब्लॅक ॲगेट ब्रेसलेट सर्वात योग्य आहे. ते तुम्हाला ग्राउंडिंग देतं, स्थिरता वाढवतं, तुमचं बॅलेन्स व्यक्तिमत्व अधिक मजबूत करतं. योग्य ब्रेसलेट घालणं पुरेसं नसतं तर ते विश्वास आणि योग्य हेतूने धारण करणं हाच खरा बदल घडवतो. जर तुम्हाला हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक ब्रेसलेटसोबत तुम्हाला प्राप्त होईल धारण कसं करावं याची शास्त्रशुद्ध पद्धत, एक ॲक्टिवेशन कार्ड. त्या कार्डवर जेव्हा ब्रेसलेट ठेवून योग्य पद्धतीने ॲक्टिवेट करता तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो. ते तुम्हाला शुभ फळ देऊ लागतं आणि तसंच तुम्हाला एक डिस्काउंट कोड देखील दिला जाईल. त्यामुळे आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बुकिंग नक्की करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात करा. तुम्ही कोणत्या कन्या आहात? ए, बी की सी? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागात. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु.
जय ज्योतिष.